वळूयात पुढल्या बातमीकडे। नाशिकच्या नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक आहे। उद्धव ठाकरेंचं नगरसेवकांना मुंबईत बोलावणे। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत। नाशिकमधील ठाकरे गटातील नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। मात्र या आधीच हा दावा ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी फेटाळून लावलाय। या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे स्वतः आता मैदानात उतरलेले आहेत। बैठकीत पक्ष संघटना, राजकीय घडामोडी आणि नगरसेवकांच्या भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, खरं तर ठाकरे सेना आता स्वतः उद्धव ठाकरे आता मैदानात उतरलेले आहेत। खरं तर नगरसेवक देखील कुठेतरी शिंदेंच्या शिवसेनेत जातील का या भीतीने कुठेतरी या हालचाली सुरू झाल्यात। काय अधिकची अपडेट? मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेतले नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जातील अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत। पण या सगळ्या चर्चा ज्या आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक नेत्यांनी फेटाळून लावलेला आहे। असं असलं तरी उद्धव ठाकरेंनी आज नाशिक महापालिकेतले जे 15 नगरसेवक आहेत शिवसेनेचे, या सगळ्या नगरसेवकांना मुंबईत मातोश्रीवरती बोलवलेलं आहे आणि स्वतः उद्धव ठाकरे हे नगरसेवकाशी चर्चा करणार आहेत अशा पद्धतीची माहिती नगरसेवकांनी दिलेली आहे। अगदीच मागच्या काही दिवसांपूर्वी या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे जे खासदार आहेत ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले होते आणि त्यानंतर नाशिकमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भात ऑपरेशन टायगरच्या या चर्चा सुरू झाल्यानंतर आता स्वतः उद्धव ठाकरे हे मैदानात एकूणच उतरताना आपल्याला बघायला मिळतोय। डॅमेज कंट्रोलसाठी आज मातोश्रीवरती ही बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि त्याच बैठकीत हे जाण्यासाठी आज सगळे नगरसेवक जे 15 नगरसेवक आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे हे सगळेजण मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि मातोश्रीवरती 12 ते 1च्या दरम्यान उद्धव ठाकरे स्वतः या सगळ्या नगरसेवकांशी संवाद साधून एक बैठक घेणार आहेत आणि ज्या राजकीय घडामोडी आहेत किंवा अन्य सगळ्या नगरसेवकांच्या अडचणी संदर्भात जे उद्धव ठाकरे माहिती घेणार आहेत आणि त्यामुळे आज मुंबईत या संपूर्ण बैठकीमध्ये काय काय चर्चा होतो आणि काय निर्णय होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच किरण, खरं तर ते 6 खासदार फुटल्यानंतर ठाकरेंनी कुठेतरी धसका घेतलेला आहे आणि म्हणूनच तेव्हापासून मग उद्धव ठाकरेंचे त्या मतदारसंघातील दौरे असतील आणि आता नगरसेवकांशी हा जो थेट संवाद असेल, कुठेतरी आता उद्धव ठाकरेंनी या सगळ्या गोष्टींचा धसका घेतलाय का असं चित्र सध्या निर्माण झालंय। नाशिकमधले जे ठाकरेंचे शिवसेनेचे नगरसेवक आहेत 15 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि मध्यंतराच्या काळामध्ये काही नगरसेवकांना प्रभाग निधीचा आमिष देऊन 5-5 कोटी रुपयाचं आम्ही तुम्हाला प्रभागामध्ये विकास कामासाठी निधी देतो अशा पद्धतीचं जे आमिष देऊन शिंदेंच्या शिवसेनेमध्ये या अशा पद्धतीचं ऑफर दिलेच आहेत असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे हे सगळं प्रिकॉशन आता घेतला जातोय। मागच्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून हे नगरसेवक शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जातील अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत आणि स्वतः संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावरती येऊन या नगरसेवकांशी चर्चा करणार होते। पण संजय राऊत यांचा दौरा रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः या सगळ्या नगरसेवकांना मुंबईमध्ये बोलून बैठक घेणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि एक डॅमेज कंट्रोलचा जो प्रयत्न आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जे आहे ते आता एकूणच होताना बघायला मिळतोय। जी निश्चितच किरण, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। आणि 2 महिने 3 महिन्यातून एकदा साहेब आमची नगरसेवकांची मीटिंग घेत असतात, कामाचा अहवाल घेत असतात आणि त्या अनुषंगानेच हे प्रकरण देखील घडलं आणि योगायोगाने दोन्ही गोष्टी आता सोबतच होत्या। आम्हाला कुठल्याही निधीची गरज नाही। शिवसैनिक स्वतःच्या ताकदीवर काम करायला सक्षम आहेत। अधिकारी कसे काम करत नाही त्यांच्याकडनं शिवसेना स्टाईलने काम करून घेतलं जातं आणि आम्हाला कसा निधी मिळवायचा ते आम्हाला माहिती आहे।